चला एनसीसी ठाकूरवाडी दोन्ही बॅटर्स आपले पाठवायचे. क्षेत्ररक्षण सौरभने केलं. अगदी पायावरती चेंडू होता आणि जेव्हा चक्री शैलीची गोलंदाजी होते ना तेव्हा त्या व्ही रिजन मध्ये पायावरती अगदी यष्टांना टार्गेट करणारी गोलंदाजी आपण नेहमी पाहतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी बॅकफुटला जाऊन स्कोअर कटचा इथे देखील प्रयत्न केला. स्वप्नील अवकाच्या बाहेर सुयशात चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं. चांगलं कमबॅक केलं. आणि बघा जेव्हा अशी एखाद दुसरी चूक आपल्या फिल्डर कडून होते आपल्या क्षेत्ररक्षकाकडून होते तेव्हा त्याला तिथे बॅक करणं ना तेवढंच गरजेचं आहे. तेव्हा तिथे त्याला बॅक करणं त्याच्या पाठीवरती ती थाप मारणं की अजून सामना शिल्लक आहे आणि तुलाच ते करून दाखवायची गरज असणार आहे. असेच नवदूत खेळाडूंना बॅकअप करणं गरजेचं आहे. मॅचची गोल्डन विकेट येते सूरजच्या खात्यामध्ये. आकाश बाद होतोय. अगदी ज्युसी फुलटॉस आपण पाहत होतो. स्वतःवरती तो कंट्रोल करू शकलेला नाहीये आणि इथे एलिव्हेशनला नाहीये जागा अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आकाशची विकेट मिळते. यानंतरचा सामना असेल विजय स्टार आणि तन्मय प्रतिष्ठान. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण कुठे असेल आपण लक्षात ठेवा. आपल्यासाठी हा पहिला कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल होणं अनिवार्य आहे. तर विनंती असेल दोन्ही टीम्सला विजय स्टार आणि तन्मय प्रतिष्ठान. गोलंदाजी मार्कवरती आता स्वप्नील येतात. पहिल्या षटकाचा खेळ झाला. त्या पहिल्या षटकामध्ये जी आपण थोडीशी मिसफिल्डिंग पाहिली त्यामुळे तो चौकार आला. 9 धावा धावफलकावरती आहेत. पण मॅचची गोल्डन विकेट मिळवून देण्याचा विक्रम करून दाखवलाय सूरजने. तो विक्रम केलाय कारण आकाश जर खेळपट्टीवरती थांबतात ना तर त्यांच्या बॅटमधून अगदी आम्ही अर्धशतक देखील पाहिल्यात. अंडरआर्म क्रिकेटमध्ये 4 ते 5 षटकांच्या मॅचमध्ये अर्धशतक मारणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते देखील कार्य आकाशने केलंय.
पण तो आता बाद झालाय. संपूर्ण आता ही धोरणा जबाबदारी असणार आहे रोहित आणि त्याची साथ देण्यासाठी आता नरेश येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील येतोय. स्वप्नीलला देखील आता चांगली गोलंदाजी करणं तेवढंच गरजेचं आहे. स्विचचा फटका इथे अबाकाच्या बाहेर गणेशच्या निघून जाणार आहे चेंडू. अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली आणि अगदी बघा पहिल्या चेंडूवरती स्विचचा फटका. तो देखील लाजवाब इथे खेळला. अनेक वर्षांना रोहितने देखील अगदी एक सायलेंट किलर म्हणायला हरकत नाही आहे रोहितला. दी शेवटपर्यंत थांबतो. आकाश असताना अँकर रोल खेळतो आणि त्यानंतर चांगली बॅटिंग करून दाखवतो. पुन्हा एकदा स्विचचा फटका इथे गणेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फेकी इथे फेकी अवांतर आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय. 2 धावा बघता बघता इथे पूर्ण झाल्यात. गणेश आहेत नुकताच ओव्हरआर्म क्रिकेट पासून अंडरआर्म क्रिकेट मध्ये त्यांचं पदार्पण होत आहे. त्यामुळे या छोटेसे जे कॅल्क्युलेशन असतात ना हे थोडेसे चेंज करावे लागतात. एक चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला बॅटर देखील आहे. पण इथून ते कॅल्क्युलेशन करणं की अंडरआर्म क्रिकेट आहे, इथे त्या वेगाची आवश्यकता नाही आहे. ती फेकी अगदी थोड्या पावलांवरती आहे. 2 धावा इथे देखील मिळतील. पुढचा बॉल अगदी पायाला चेंडू इथे ब्रश होतोय. सूरज आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि लेग बाय स्वरूपाची ही धाव असणार आहे. धन्यवाद संकेत सर. एका धावेच्या साहाय्याने आता धावफलक पुढे सरसावतोय. धावा झाला धावफलकावरती 16 धावा झाल्या धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती पाहतोय. 45 धावेचा टार्गेट इथे सेट केला गेलं होतं पहिल्या मॅच मध्ये. ते देखील चेस झालं होतं आणि 45 ते 50 धावा नक्कीच फायटिंग असू शकतात. 5 षटकांची मॅच आहे. 16 झाल्यात. 1.3 षटकांचा खेळ इथे संपला. पुढचा बॉल या विनर्सच्या बॅट मधून पुन्हा एकदा अजून एक जमिनीशी लागत. काय फटका इथे वसूल करतायत. चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. आलाय चौकार नरेश बदनेच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग होत आहे. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी स्विचचा फटका गणेश आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. विनय आहे तिथे चांगलं बॅकअप केलंय. दुसऱ्याचा देखील प्रयत्न इथे फेकी केली आहे. नॉन स्ट्रायकर रनला. हेच तर क्रिकेट आहे. एक खेळाडू जेव्हा थोडासा कमकुवत पडतो, थोडासा कमी पडतो, तिथे त्याची ती जागा भरून काढणं ते खूप गरजेचं आहे. कारण क्रिकेट हा मित्रांनो सांघिक खेळ आहे. हा एका खेळाडूचा खेळ नाही, हा टीम गेम आहे आणि टीम सारखंच खेळणं तेवढं गरजेचं आहे. 21 झालं धावफलकावर. लास्ट बॉल शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळी थोडीशी जागा क्रिएट करून जागा बनवून स्क्वेअर कटचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण योग्य त्या वेळेवरती ओळखला, आपला शॉट चेक केला, थांबवलं स्वतःला आणि एक अतिरिक्त स्वरूपाची या एक्स्ट्रास घेऊन खेळणं खूप गरजेचं आहे, विशेषतः म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल प्रचंड वेग आणि लाईन पासून भरकटल्यात. 2 चेंडू बॅक टू बॅक इथे स्क्वेअर आल्यात, म्हणजेच धावा झाल्या धावफलकावरती. आता 23 धावा झाल्या धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झाला. लास्ट बॉल अजूनही शिल्लक आहे. यावेळी अगदी पायावरती चेंडू होता. सौरभ आहे, चांगलं क्षेत्ररक्षण सौरभने देखील केलं. एकच धाव मिळणार. षटक क्रमांक 2 संपलंय. धावा लागल्या धावफलकावरती 24 ऑन द बोर्ड. 24 धावा लागल्या धावफलकावरती आणि आकाश बाद झाल्यानंतर देखील ना ती शैली दिसते आपल्याला, ती आक्रमकता दिसते एनसीसी ठाकूरवाडी संघाकडे. कारण नरेश आहेत आणि लोअर ऑर्डर पर्यंत ना बॅटिंग चांगली आहे या संघाची. रोहितने देखील अनेक वेळेस चांगली ती कामगिरी करून आपल्याला दाखवली आहे आणि तशीच कामगिरी इथे देखील रोहित करतोय. समोर नरेश आहे, नरेश देखील चांगली साथ त्याला देतोय. योग्य त्या वेळेवरती तो चौकार येतोय आणि डॉट बॉल कमी येतात. मुख्य म्हणजे ते डॉट बॉल कमी येतात. तर समोरून बघत गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ येतोय आणि सौरभ देखील एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. मी डोंबिवलीकर संघाचा विचार केला तर अनेक वर्ष त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. मग ती गोलंदाजी असू देत, त्यानंतर बॅटिंग असू देत, फिल्डिंग असू देत. पहिलाच बॉल अगदी पायावरती चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. रोहित आहे, चूक करतोय. लॉंगन वरती अजून एक चूक घडली आहे आणि अजून एक चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. आलाय अजून एक चौकार रोहितच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 5 चेंडू अजूनही हाताळायच्यात. पुढचा बॉल यावेळी स्विच करायचा प्रयत्न गणेश आहे. पुन्हा एकदा थोडीशी चूक. इथे ते थोडासा संयम स्वतःवरती ठेवणं, ती छोटीशी टीम मीटिंग कॉल करणं, तो मोमेंटम ब्रेक करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण फिल्डिंग क्षेत्ररक्षण हे खूप मोठं अस्त्र आहे
त्या अस्त्राचा वापर करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सौरभ देखील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार आला, त्यानंतर देखील चांगलं त्यांनी कमबॅक केलं. नरेश मदने त्याची साथ देण्यासाठी रोहित देखील एक खमक्या लढव्यासारखा लढतोय. चांगली बॅटिंग तो करून दाखवतोय. धावा एकवटल्यात आतापर्यंत धावफलकावरती 29 धावा आपण पाहतोय. 29 ऑन द बोर्ड. आकाशी विकेट गेली, त्यानंतर चांगला कमबॅक दोन्ही बॅटर्सने करून दिले आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल अगदी यावेळी सुरेंद्रनी चूक केली आहे. सूरज आहे त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर तो चेंडू निघून जातोय आणि येस अजून एक चौकार येतोय. बॅट आणि पॅडच्या मध्ये येस चेंडूचा आणि बॅटचा काहीही संपर्क झालेला नाहीये. चेंडू अगदी पायाला आदळतोय आणि बघा सुरेंद्र यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर तो चेंडू निघून जातोय. थोडेसे ते शोल्डर्स डाऊन आपण पाहतोय ना, ते थोडेसे शोल्डर्स आता थोडंसं उचवलं, स्वतःला थोडंसं बॅकअप करणं हे देखील मनात राहणं की आपल्याला करून इथून दाखवायचं आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. कारण हे सगळेच खेळाडू आहेत ना, हे सगळे खेळाडू देखील चांगली कामगिरी करतात. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. यावेळी देखील अगदी शेवटच्या क्षणाला लेट कटचा लाजवाब फटका. नरेश मदनेची बॅट देखील आता जणू काही आग उघळते. अजून एक चौकार वसूल करतात. बॅटिंग खूप चांगली बॅटिंग होत आहे. धावा झाल्या धावफलकावरती 37 धावा आपण पाहतोय. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आणि सौरभच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू झालेत, त्यात 3 चौकार देखील आलेत. पुढचा बॉल यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. ते निर्धाव चेंडू टाकणं देखील तेवढंच गरजेचं होतं. लास्ट बॉल या षटकामध्ये 37 झाल्यात. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. इथे देखील गॅप शॉट सिलेक्शन. काय फटका पाहतोय. 2 खेळाडू अगदी त्या दोन्ही खेळाडूंना भेदून हा चौकार निघून जातोय आणि धावफलक बघा, धावफलक ना धावतय गोळीच्या वेगाने ते धावफलक धावतय. धावा झाल्यात 41 धावफलकावरती आणि षटक क्रमांक 3 संपलाय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. आणि पुन्हा एकदा आपण सूरजला पाहतो. आता गोलंदाजी मार्कवरती सूरज मात्र चक्री शैलीची ती गोलंदाजी करतो आणि पहिलं षटक त्यांनी चांगलं हाताळलं होतं. त्या षटकामध्ये आकाशी विकेट देखील मिळवली होती आणि कमी धावा दिल्या होत्या. मुख्य म्हणजे धावावरती रोख त्यांनी लावला होता. ते पहिलाच बॉल इथे स्वीप करायचा प्रयत्न केला होता. एकच धाव इथे मिळणार आहे. बेचाळीस धावा झाल्या धावफलकावरती. 42 ऑन द बोर्ड. बघूयात किती धावा बनवण्यामध्ये यश मिळतंय की कमबॅक पाहणार आहे आपण. पुढचा बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा. काय लाजवाब लेट कटचा फटका आहे. काय शैली राहिली आहे बघा संपूर्ण दिवसात. नरेश मदने योग्य त्या वेळेवरती अगदी शेवटच्या क्षणावरती तो बॅटचा फेज हलकासा ओपन करतायत आणि दिशा दाखवतायत चेंडूला. 5 चौकार त्याच्या देखील बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने. विनयच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 चौकार. नरेश मदने 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात. संपूर्ण एनसीसी डाकुरवाडी संघाच्या एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मित्रांनो. आणि नरेश अर्धा वाटा त्यांचा आहे. 8 चेंडूंवर 25 धावा त्यांनी देखील वैयक्तिक केल्यात. व्हॉट अ बॅटिंग. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. स्क्वेअर कटचा इथे देखील प्रयत्न केला होता. हलकीशी कडा लागते, एज लागते. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. बघता बघता ती चतुराई आपण पाहतोय. काय वेग प्रचंड रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये. 52 धावा झाल्यात धावफलकावरती. हलक्या हाताने पुन्हा एकदा लेटकटचा इथे प्रयत्न केला होता. यावेळी चांगली गोलंदाजी. सूरजचा देखील कमबॅक करणं गरजेचं होतं. तो कमबॅक सूरज देखील करताय. डॉट बॉल येतोय. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. यावेळी देखील अगदी योग्य त्या वेळेवरती ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. यॉर्करचा चेंडू बाहेर काढला.
एकच धाव इथे देखील मिळणार आहे. षटक क्रमांक 4 संपलाय आणि धावा लागल्यात धावफलकावरती. 53 धावा लागल्यात धावफलकावरती. आजच्या दिवसाचा हा उच्चांक नक्कीच म्हणावा लागेल. 53 झाल्यात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. वैयक्तिक 28 धाव्यांवरती खेळतात नरेश. पुढचा बॉल यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. कारण सगळ्यात महत्वाचं षटक ना ते स्लॉक षटक असतं. शेवटचे ते 6 चेंडू असतात त्यावरती. त्यात 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजावरती ना प्रचंड दबाव असतो. कारण बॅटर्सला माहिती आहे इथून आपल्याकडे भरपूर विकेट्स आपल्या खात्यामध्ये आहेत. इथून फक्त अटॅक आणि फक्त अटॅक त्यांना बघायला मिळणार आहे. पण चांगला चेंडू पहिला हाताळला. त्यानंतर इथे वाईट बॉल येतोय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 12 चेंडू आणि 29 धावेची बहारदार खेळी नरेशने देखील केली आहे. यावेळी देखील सुशीलचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी बघा. इथून खूप चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं. कारण 55 झाल्यात. 55 धावा झाल्यात धावफलकावरती. पण इथून जर हे 4 ते 5 धावेचं षटक आलं 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला ना तर मॅच ऑन असू शकते. तसाच प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन करत असताना सूरज आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. ती कॉलिंग नाही आहे. गणेश देखील होते, सूरज देखील होते. एकाने पुढे सरसावायचं होतं, दुसऱ्याने बॅकअप करायचं होतं. तसं होत नाहीये. चांगली गोलंदाजी विनय देखील करतात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. यावेळी अतिरिक्त बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून जातोय. पिचिंग थोडीशी चुकीची आपण पाहतोय. धावा झाला 58 धावा झाला. फ्लिक ऑफ द रेस्ट. काय शॉट आपण बघतोय नरेश मधने. व्हॉट अ बॅटिंग. बघा शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज इथे देखील वसूल केला आणि 360 डिग्री बॅटिंग आपण पाहतोय. मग ते लेट कट असू देत किंवा मग स्क्वेअर लेग असू देत. प्रत्येक दिशेला हल्ला त्यांनी केला. पुन्हा एकदा आता सौरभ आहे डीप बॅकवर्ड पॉइंट वरती. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फेकी देखील चांगली आहे. एक चौकार आलाय. हरकत नाहीये. पण आतापर्यंत ना 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्या 5 चेंडूंवरती 10 धावा दिल्यात. धावा झाल्यात. शेवटचा बॉल इथे देखील 1 धाव नक्कीच मिळणार आहे. चला विजय स्टार आणि तन्मय प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित या रिपोर्टिंग करा. विजय स्टार टीम आणि तन्मय प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या टॉस साठी. बघा इनिंग्स ब्रेक मध्ये ऋषी आलेत. तन्मय प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण देखील या. आपण देखील रिपोर्टिंग करा. टीनू बेडेकर. धावा झाल्यात 65 आणि जिंकण्यासाठी लक्ष्य असणार आहे 66 धावेंचं मी डोंबिवलीकर संघाला जिंकण्यासाठी. क्रिकेटचा खेळ अनिश्चितच आहे. या ऋषी आपण वरती येऊन बसलात तरी चालेल. चला तन्मय प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करा. तन्मय प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण देखील रिपोर्टिंग करा त्वरित. मॅच क्रमांक 3 हाय व्होल्टेज ही देखील मॅच असेल. विजय स्टार विपक्ष तन्मय प्रतिष्ठान दोन्ही बलाढ्य टीम्स.
यावेळी देखील चांगला चेंडू हाताळला, अगदी पुढ्यातला हा चेंडू होता. डॉट बॉल येतोय आणि बऱ्याच वेळानंतर तो डॉट बॉल येतोय. आदित्यने चांगला कमबॅक केलाय, ते देखील आवश्यक होतं त्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी स्क्वेअर कट करायचा इथे देखील प्रयत्न केला. जागा बघा किती बनवली होती, भरपूर रूम इथे स्वतःसाठी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची इथे देखील हलकीशी कडा लागते. एक धाव इथे देखील मिळणार आहे. धावा झाला धाव फलकावरती 10 धावा पाहायला मिळतात आपल्याला. 5 चेंडूचा खेळ झाला, 1 टू गो. आदित्यने देखील ना खूप चांगला कमबॅक केला बघा. पहिल्या 2च चेंडूंवरती 8 धावा होत्या आणि त्यानंतर किती सुदृढ तो त्याचा कमबॅक आहे. यावेळी देखील अगदी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचाचे दोन्ही हात इथे देखील समांतर आणि योग्य तो डिसिजन नक्कीच म्हणीन. धावा झाल्यात 11 धाव फलकावरती. 13.2 ची ती सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. ते रिक्वायर रन रेट तो मेंटेन करावा लागणार आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा अजून एक लीव्ह करतायत. पहिला चेंडू आपण बघितला अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर, तो देखील अतिरिक्त. हा चेंडू देखील लेगस्टम्पच्या बाहेर, इथे देखील अतिरिक्त धाव आणि धाव संख्येत ना वाढ होत आहे. धावा झाल्यात आता 12 धाव फलकावरती. ती सरासरी जवळपास मेंटेन नक्कीच केली आहे. 13.2 ची सरासरी आहे. पुढचा बॉल पायावरती चेंडू हाताळला. एलिव्हेशन मिळतं, एलिव्हेशनला नाहीये जागा अंडरम क्रिकेटमध्ये. सौरभ बाद होतोय. पहिला मोठा झटका इथे लागत असताना मी डोंबोलीकर संघाला. महेंद्र येतात बॅटिंग करण्यासाठी. नवीन बॅटर गोलंदाजी ट्रॅकवरती. मोठा गाव एक्सप्रेस राहुल मात्र येतात. ओमकार कांबळे यांच्याकडून पारितोषिक येते. महेंद्र यांच्यासाठी 3 चेंडू 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिलाच बॉल आपण बघतोय, अतिरिक्त बाहेरच्या दिशेने हा पहिलाच बॉल. राहुल मात्र येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि पहिलाच बॉल थोडासा बाहेर हाताळला. थोडीशी हाय ॲक्शन आपण त्यांची अनेक वर्षापासून पाहतोय, पण ती शैली खूप चांगली आहे त्यांच्याकडे. वेग प्रचंड त्यांच्याकडे आहे. वेगेवरती स्वार होऊन चांगली गोलंदाजी करतात, पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. सुरेंद्र चांगली बॅटिंग आतापर्यंत करतोय. यावेळी देखील प्ले अँड मिस, प्ले अँड मिस. अगदी भरपूर जागा बनवली. गोलंदाजाने देखील ना फॉलो केलं बॅटरला. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. पहिलाच बॉल जिथे वाईड आला त्यानंतर डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे आणि पहिले ते 2 ते 3 षटक, त्या पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये ना मॅचचा टोन नक्कीच सेट होईल. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. तन्मय प्रतिष्ठान आणि विजय स्टार संघामध्ये तो टॉस होईल. पुढचा बॉल यावेळी स्कूप करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, कॅच कंप्लीट आणि विकेटचं पतन होत असताना एक वेगळा, एक कलात्मक फटका, एक फॉलिंग स्वीपचा इथे प्रयत्न केला होता सुरेंद्रनी. भरपूर एलिव्हेशन त्याला देखील मिळालं. सुरेंद्र देखील बाद होतात. नवीन बॅटर स्वप्नील येतात. राहुल देखील आता चांगली गोलंदाजी करतात. हो, हाय ॲक्शन पुन्हा एकदा आपण पाहतोय. प्रचंड वेग, तिथे थोडंसं फंबल, थोडीशी मिसफिल्डिंग. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. आता संपूर्ण संघाची ती धोरणा, ती खांद्यावरती जबाबदारी आता महेंद्रची असणार आहे. महेंद्रने देखील अनेक चांगल्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला अगदी अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलं आहे, पण समोर ना राहुल सारखं मोठं आव्हान आहे. राहुल मात्रे ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे, थोडीशी हाय ॲक्शन त्याची देखील आपण पाहतोय. अचूक भेदक टप्पा आहे, पण फटका अप्रतिम. दी पायावरती चेंडू होता, तो देखील क्रॉस बॅटने खेळलाय. कनेक्शन बघा किती चांगलं होतं आणि ह्याच कनेक्शनसाठी, या मधुर ध्वनीसाठी आपण सगळे इथे जमलोत. जेव्हा बॅटच्या त्या मिडल स्पॉटला चेंडू आदळतो,
पुढचा बॉल यशच्या उद्वासचा युएमएस आय विल डेफिनेटली हिट. काय गोलंदाजी करतायत. मोठा गाव एक्सप्रेस अगदी रुळावरती धावत्या. प्रचंड वेग होता पूर्ण. इथे देखील पण बघितलं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. गणेश येतात बॅटिंग करण्यासाठी. अनेक वर्षाचा अनुभव गणेशकडे देखील आहे. एक चांगला खेळाडू आहे. ओरम क्रिकेट अनेक वर्ष चांगलं खेळल्यात आणि आता वरना लागते मी डोंबोलीकर सारख्या चांगल्या संघामध्ये. इथून त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी असणार आहे. बघा ती पार पाडतायत का. हलक्या हाताने इथे देखील खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला. कव्हर ड्राईव्हचा फटका. एकच धाव इथे देखील मिळणार. ती स्ट्राईक रोटेट आता होते. थोडीशी संतता पाहायला मिळते. शांतता पाहायला मिळते आपल्याला या सामन्यामध्ये. आणि मुख्य व्यासपीठावरती विनंती असणार आहे अशोक दादा आपल्याला आपले असते आपण नाणेफेकीचा कौल करूयात. तन्मय प्रतिष्ठान आणि विजय स्टार या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. टिनू आणि ऋषी 5 षटकांची मॅच आहे. माशान अप्रतिम फटका इथे पाहतोय आपण गणेशच्या बॅटमधून. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज इथे ओपन करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकलाय विजय स्टार संघाने. आणि डिसिजन काय असेल ऋषी आपलं. गोलंदाजी करताय. ओके. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी सफल झालेत. आतमध्ये आलात. इथे देखील एक कलात्मक फटका. एक नाविन्यपूर्वक काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता महेंद्रनी. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. हळूवारपणे ती स्ट्राईक रोटेट होताना आपण बघतोय. इथून जर सामना जिंकायचा असेल अगदी त्या टार्गेटच्या क्लोज पोचायचा असेल तर आपल्याला तो अटॅक करणं खूप गरजेचं आहे. बघा तो अटॅक होतोय का. यावेळी स्विचचा प्रयत्न आवाक्याच्या बाहेर. नक्कीच आकाशचा चेंडू निघून जातोय. राहुल आहे चांगलं क्षेत्ररक्षण. राहुलचा देखील एकच धाव मिळणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. बुन बुन से गडा भरताय. पण इथून ना त्या तळ्याची आवश्यकता नाही. या संपूर्ण समुद्र आपल्याला एकवटायचा आहे तर इथून ते मोठे फटके तो इंटेंट दाखवणं खूप गरजेचं आहे. चांगला बॅकअप केला. एकच धाव इथे देखील मिळेल. ती देखील लेग बाय स्वरूपाची धाव असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न गणेशने केला होता. टाइम इथे होत नाहीये. आदित्य चांगली गोलंदाजी करतोय. ते पहिलं षटक आदित्यचं आपण पाहिलं त्यामध्ये थोडासा अटॅक झाला. थोडंसं दडपण होतं. पण इथे बघा काय गोलंदाजी तो करतोय. यावेळी स्विचचा प्रयत्न गणेशने केला. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती. 20 धावा आहेत धावफलकावरती. समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू आणि 46 धावेचं समीकरण असणार आहे. रोहित येतात. रोहित देखील एक अव्वल दर्जेचे अष्टपैलू खेळाडू आहेत. एनसीसी ठाकूरवाडी संघामध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. यावेळी पहिलाच बॉल. पहिलाच चेंडू. अगदी पिचिंग चुकीची आपण बघतोय. लेगस्टंपच्या बाहेर ही पिचिंग होती. 21 धावा झाल्या धावफलकावर. 21 ऑन द बोर्ड. म्हणजे अजूनही 12 चेंडू आणि 45 धावेची आवश्यकता असणार आहे. यावेळी अगदी पुढे सरसावले होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे गेलेत आणि यशांच्या मागे चांगली कामगिरी. निखिल येतात बॅटिंग करण्यासाठी. निखिल लोंढे. निखिल लोंढे आणि गणेश शिरावळे यांच्यासाठी देखील पारितोषिक असणार आहे. 3 चेंडू वरती 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक विकास यांच्याकडून आहे. यावेळी पहिलाच बॉल आणि दांडी गोल. यष्टावदवास्ता अगदी ब्लॉक होलचा बघा काय चांगला वापर इथे केला. निखिल आल्या पावली परत. साहिल दादा घोसाळ यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. साहिल दादा आपलं देखील वेलकम असणार आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. डॅडी मोरे चषक. रोहित आलेत नवीन बॅटर. यावेळी पुन्हा एकदा फ्लिक करायचा प्रयत्न केला होता. एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चांगला स्ट्रोक. प्रोटेक्शन आहे. सनियत लॉंग ऑफ वरती. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. चांगली बॅटिंग केली. हा इंटेंट दाखवणं गरजेचं आहे. हा इंटेंट दाखवला रोहितनी. गणेश आहेत. यावेळी अतिरिक्त बाहेरच्या दिशेने चेंडू. पिचिंग बघावी लागेल. वाईट बॉल आहे. वाईट +4 म्हणजे ह्या अतिरिक्त 5 धावा आल्यात.
प्रचंड लांब हा चेंडू फेकला होता, आवाक्याच्या बाहेर नक्कीच आकाशचा होता. आणि राहुल देखील आपल्या जागेवरून हल्ले नाही आहेत, कारण प्रचंड वेग त्या चेंडूवरती होता. त्यांच्या देखील प्रचंड लांब हा चेंडू होता. यावेळी देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करून दाखवतायत, ड्रिल करतायत. पंचांकडे अपील लावली आहे फेटाळून. अजून एक डॉट बॉल येतोय. यावेळी अगदी पायावरती हा देखील चेंडू. डॉट बॉल. समीकरणाचा विचार केला तर समीकरण इथून 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी असणार आहे 40 धावेंचं. मंगेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल, पहिलाच चेंडू अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट होते आणि आता इथून फक्त औपचारिकता मात्र शिल्लक आहे, फॉर्मॅलिटीज शिल्लक आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. गणेश आहेत, गणेश चांगला सराव करतात आतापर्यंत. त्यांच्या बॅटमधून एखादी चौकार पाहायला मिळतोय का? यावेळी एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेले नाही आहेत. फटका फसलाय आणि गणेश देखील बाद होतात. सुयश येत आहेत नवीन बॅटर. पहिलाच बॉल अतिरिक्त वळण घेतलं चेंडूनी. डॉट बॉल येतोय. बॅटची हलकीशी कडा आणि सुयशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. समीकरण मोठं आहे, पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थोडीशी फाईट करणं गरजेचं आहे. सुयशच्या बॅटमधून देखील तो चौकार आला. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा आहेत फलकावरती. आणि आज यशस्वी जयस्वाल देखील बरसतात. चांगली बॅटिंग त्यांची देखील होते.